धूम धडाका चित्रपट तर आपण सर्वांनी पाहिलाच आहे, परंतु हा चित्रपट बनवण्यासाठी महेश कोठारे यांना बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज काढावं लागलं होतं। महेश कोठारे सांगतात की मी बँक ऑफ महाराष्ट्राचे 6.5 लाख रुपये कर्ज काढले आणि नंतर धूम धडाका हा चित्रपट बनवण्यास सुरू केलं। धूम धडाका हा चित्रपट मात्र 6.5 लाखामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे। धूम धडाका चित्रपट हा खूप फेमस चित्रपट आहे, खूप सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे। यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ हे 3 हिरो आपल्याला पाहायला मिळतात। महेश कोठारे म्हणतात की माझ्या वडिलांच्या हेल्पमुळे मला बँक ऑफ महाराष्ट्राने कर्ज दिलं आणि ते म्हणतात की धूम धडाका हा चित्रपट इतका फेमस होईल असं मला वाटलं देखील नव्हतं। मला वाटायचं की मी जे कर्ज काढून चित्रपट बनवलाय ते कर्ज फिटलं तरी पुरेसं होईल अशी महेश कोठारे यांची इच्छा होती, कारण की जे कर्ज त्यांनी काढलं होतं ते कर्जाची जर कमाई झाली नसती तर त्यांना कदाचित दुसरा काही पर्याय नसेल। त्यामुळे महेश कोठारे यांच्या लक्षात होतं की कर्ज जरी फिटलं तरी आपल्याला पुरेसं झालं। परंतु धूम धडाका या चित्रपटाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली आणि तो चित्रपट सुपर डुपर हिट ठरला। महेश कोठारे यांची मेहनत कामी आली आणि हा चित्रपट खूप गाजला, खूप सुपरहिट ठरला। तर या चित्रपटाविषयी तुमची राय काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।